याचक होऊनी आलो मी देवा, तुझ्या कृपेचा याचक होऊनी आलो मी देवा. शुभाशिष माझ दीन दयाळा प्रेम भरे द्यावा. शुभाशिष माझा दीन दयाळा प्रेम भरे द्यावा. इथे वाहतील सुख दुःखाचे सुसाठवारे सदा. इथे वाहतील सुख दुःखाचे सुसाठवारे सदा.
चित्त बावरे बघता बघता विराट त्यापधाम चित्त बावरे बघता बघता विराट त्यापधाम चंचल मन हे कसे आवरू मार्ग प्रभो दाखवा चंचल मन हे कसे आवरू मार्ग प्रभु दाखवा शुभाशिष मद दीन दयाळा प्रेम भरे द्यावा तुझ्या कृपेचा याचक होणे आलो मी देवा तुझ्या कृपेचा आसरा संपदता निधना तुझा पात्रा संपदता निधना तुझा पात्रा तुझा पात्रा संपदता निधना तुझा पात्रा सुख झाले हो साधनी
त्याची बायको पाण्याला गेलेली आणि मुलाला तिथे झोपवलेलं. कुंभारात माती तुडत होता आणि तो मुलगा झोपला, झोपेत उठला आणि रांगत रांगत जिथे संत गोरोबा माती तुडीत होते त्या मातीमध्ये आला आणि संत गोरोबा पांडुरंगाचे नामस्मरण करत होता. करता करता ते तेव्हा तरी माझ्याकडे तर लक्ष द्या अशी रखमाई बोलते. रखमाई म्हणते निघालं, रखमाई म्हणते निघालं, संतांच्या चालीवर तुमचं आलं, संतांच्या चालीवर तुमचं आलं. त्या भक्तांवरी काय ठेवले हो, त्या भक्तांवरी काय ठेवले हो. संत नामदेवांच्या घरी कामाला होती आणि एक दिवशी ती आजारी पडली. तेव्हा पांडुरंग तिच्या घरी दळण कांडण करून करण्यासाठी गेले आणि नंतर एवढंच करून भागलं नाही पांडुरंग, तर पांडुरंगाने जनाबाईची लुगडी पण धुतली. कोणती तुमची कोणती तुमची
झालं नाही तर चंद्रभागेच्या कितीने पांडुरंग जनाबाईची लुगडी धुवायला गेल्या. दळण कांडण करून गेला, दळण कांडण करून गेला, पंचाला लुगडी धुवायला. दाढी हजामत करायला जायचा, परंतु सेना नावी त्या दिवशी गेला नाही. त्यावेळेला पांडुरंग सेना नावीचं रूप घेऊन त्या यवन राजाच्या दरबारी गेला आणि मस्तकाला त्याची दाढी केली. आणि तो यवन नावी पांडुरंग पण नाचायला लागला त्या कीर्तनामध्ये. एवढे पांडुरंग त्या कीर्तनामध्ये तल्लीन झाले. आणि काय झालं, नाचता नाचता पांडुरंगाने धोतर नेसलेलं त्याची एक कट पायाच्या बोटात अडकली आणि देवाचा पितांबर सरकला आणि तो पडला. तेवढ्यात काय झालं, बरं तिथे उभा कबीर होता, बरं तिथे उभा कबीर होता, बोलो
देव त्याच्या स्वप्नात गेला आणि देवाकडे देव त्याला बोलला की राजा मला तुझं राज्य पाहिजे. परंतु राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये देवाला वचन दिलं आणि स्वतः त्या डोंबाऱ्याच्या घरी कामाला होत लागला. काय अन्यायाच्या राजा हरिश्चंद्राचा देव पावला हो पावला हरी म्हणून संत नामदेव काय बोलता देवा काय तुझी लीला आहे.
उडविले फूल पायरी देवा काय अन्याय केला त्या गोरोबाने काय अन्याय केला त्या गोरोबाने देवा रे देवा तुझ्या दरबारी रे एक दोन तीन बाळपण गेले तारुण्य जाईल. सर्वांचं बाळपण गेलेलं आहे, तारुण्य पण गेलेले आहे आणि आता आमच्यासारख्या लोकांचं म्हातारपण आलेलं आहे. आणि शेवटी आपल्यासोबत काय येणार आहे? राम नाम येणार आहे. म्हणून आपण आज रामाचं नाव घ्यायचं. जेव्हा त्या यवन राजाच्या दरबारी गेला तेव्हा त्याने ब्रश लावला आणि होतं सेना कालची गाडी कशी केली. कालचा ब्रश वेगळा होता, आजचा ब्रश वेगळा आहे. म्हणून काय केलं? त्याची का भक्ती तुम्ही का घ्यावी, त्याची का भक्ती तुम्ही का घ्यावी, स्वतःला त्याची हजामत करून, स्वतःला त्याची हजामत
साधनी सुख झाले हो साधनी नामदेव काय बोलता देवा काय तुझी लिलाई उडविले फूल पाय घरी देवा काय अन्याय केला त्या गोरोबाने काय अन्याय केला त्या गोरोबाने देवा रे देवा तुझ्या दरबारी रे देवा
करी